मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले। तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड वितरण करून त्यांना धान्य मिळावे अशी मागणी निवेदनातून केली आहे। यापूर्वी देखील या संदर्भातील मागणी केली असून आता जर तात्काळ या मागणीच्या संदर्भात निर्णय न घेतल्यास दिव्यांग बांधव आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। यावल येथील तहसील कार्यालयात भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष दत्तात्रय कोळी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। दिव्यांग बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल शहर व तालुक्यात काही दिव्यांग बांधवांना रेशन धान्य मिळत नाहीये, तेव्हा या दिव्यांग बांधवांसाठी अंत्योदय रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे व त्यांना दरमहा धान्य मिळावे, तसेच महसूलच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर मागण्यासंदर्भात यापूर्वी देखील निवेदन दिले, मात्र याबाबत निर्णय झाला नाही, तेव्हा आता तातडीने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा दिव्यांग बांधवांनी निवेदनातून दिला आहे। सदरचे निवेदन देते प्रसंगी जयंत पाटील, बिस्मिल्ला खान, किशोर पाटील, महेश बारी, राजू कोळी, जावेद शेखसह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती। कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमधले। आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री। सच्चा सौदा, पक्का वादा। टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस। वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स, इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध। तब्बल 23 वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव। तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय, तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो, जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर। त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून। पत्ता मानराज पार्क, हायवे नंबर 6, RL हॉस्पिटल समोर, जळगाव। संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर। माननीय तहसीलदार साहेब, आपणास विनंती आहे की आम्ही यापूर्वी निवेदन दिले दिव्यांगांचे अंत्योदय रेशन कार्डासाठी अर्ज दिलेले आहे असून ते आजपर्यंत दिव्यांगांना मिळाले नाही आहे व त्यांचे बाकी प्रश्नसुद्धा तसे मांडलेले आहेत, ते पण प्रलंबित आहेत, तर ते त्वरित आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल। आणि दिव्यांगांना 35